बाबाजी सद्गुरु दास तुका ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा ॐ प्रार्थायं प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रन्थिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती मष्टादशाध्यायिनी मम तत्त्वामनुसरधामि भगवद्गीते भवद्वेषिणी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताध्वजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चले आओ जी पवन हरे हरि कीर्तन चले आओ जी पवन हरे हरि कीर्तन प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा वीरांची व्याख्यान सांगणारा अभंग सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचा सरळ अर्थ असा आहे की भक्तीच्या रणांगणामध्ये उतरल्यानंतर त्या वीरांमध्ये काय सामर्थ्य आहे, तर त्या काळालाही वाकवायचे सामर्थ्य त्या वीरांमध्ये आहे. हे झालं अभंगाचं प्रथम चरण. मग त्यांच्यामध्ये एवढी वरिता कशाने प्राप्त झाली, तर ते म्हणतात, आम्ही नामाचा घोष करतो आणि नामाचा घोष केल्यामुळे पापे जळून राख होतात. आमच्याकडे दया, क्षमा, शांती हे 3 बाण आहेत. यामुळे आम्ही भूतळीवर बळी ठरलो. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. आपला भाषा म्हणाला
बातम्या विठ्ठल 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 अभंगावर बोलण्यापूर्वी थोडक्यात परिहार द्यायचा तो म्हणजे असा की कीर्तन किन निमित्तानं आहे हे वक्त्याचं सांगणं कर्तव्याचं आहे. तर आजचं हे कीर्तन किन निमित्तानं आहे तर आपली आजची विश्वकर्मा जयंती आणि या विश्वकर्मा जयंती निमित्त सार्वजनिक हे आजचं कीर्तन या पोहरे गावामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. आणि माझ्यासारख्या पांभराला ज्याला काही ज्ञात नाही, जो अज्ञात आहे, त्याला हे कीर्तन मिळालं हे मी माझं परम भाग्य समजते आणि अभंगाकडे वळते. विठ्ठल विठ्ठल. आपण विश्वकर्मा भगवान हे कोण होते, यांनी काय केलं आपण फक्त थोडक्यात पाहूया. ज्यावेळेस ध्रुवबाळ राजा होतो त्यावेळेस ध्रुवबाळाच्या वंशामध्ये एक अंग नावाचा राजा असतो. त्या अंग नावाच्या राजाच्या पोटी एक दुष्ट मुलगा जन्माला येतो. त्याचं नाव म्हणजे वेणू. मग त्या वेणूच्या हातात सत्ता गेल्यानंतर अंगराजाने त्या वेणूच्या हातात सत्ता दिल्यानंतर तो वेणू अंगराजाला खूप त्रास देऊ लागतो. मग अंगराजा त्या वेणूच्या त्रासाने, त्याच्या भीतीने निघून जातात, पळून जातात. एका रानामध्ये, एका गुहेमध्ये ते लपून जातात. त्यावेळेस मग त्या राज्याला कोणी राजा नसतं. मग राजा कोणी नसल्यामुळे तो अंग